नमस्कार मंडळी, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आता तुमका मी भाताचा व्हिडिओ दाखवलेला होता आपल्या भेडशीच्या मळ्यातलो. आता भात कापणी झालेली होता आणि आता कड्डाण्याची नांगरणी कशी केली जाता, कसा कड्डाण पेरला जाता ह्या तो पूर्ण भाग मी तुमका या व्हिडिओत दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा मंडळी, आमचं हो भेडशीचो मळो. आता भात कापणी झालेलीच आणि आता कड्डाण्याची नांगरणी करणार. हे बघा तुमका मी आता दाखवणार थोड्याच वेळात. आता ट्रॅक्टर इलेला होता मळ्यात. हे बघा असं स्पॉट आहे इकडचं. आता तिकडे ट्रॅक्टर चालूचा. आता तुमका दाखवणार कसं ट्रॅक्टर नांगरणी करता, कड्डाणे कसं करता. आणि हे बघा ह्या पद्धतीची अशी वय करूची लागतात. काय गोरवा बिरवा येतात, म्हशी गोरवा त्याच्यासाठी वय करूची. हे बघा सामान सगळं आणून ठेवलेलं. आता बांधणार ती वय. आता मी बांधणार पुढे पुढे चाललं. इकडे वातावरण जरा धुरकट सकाळ तो टायमिंग आहे हो. आता मी पुढे पुढे झाले. बघा बांधांची घाण आहे अशी पूर्ण वळावली जाणार आणि ती वयचं बंदोबस्त केलं जाणार. आता म्हशी बिशी येतात ना कड्डाण, आता त्याच्यामुळे ही वय करूची लागतं. पुढे पुढे दाखवते मी आमचं. पुढे ट्रॅक्टर चालूचा तुमचं दाखवते नांगरणी कशी करता. कड्डाण्य म्हणजे उडीद, कुळीद, बडगो, कडवो असं पेरलं जातात. काय काय लोक मटकी पेरतात. प्रत्येक भागात जसं भाग असतात त्या पद्धतीत कड्डाण्य पेरलं जातं. आता तुमका दाखवणार इकडे कसं नांगरणी वगैरे होता ते दाखवणार आहे. लोक काय मेहनत घेतात आपल्या शेताची तो भाग पूर्ण मी तुमका व्हिडिओ दाखवणार आहे. बघा तुमचं हो बांध. बघा ह्या बारके बारके कर असतात. करा कसं साखो घेतलं यायला जाण्यासाठी मार्ग. शेतकऱ्याची मेहनत बघा किती अशी. आता भात कापणी झाल्यानंतर हे जे कुसरड असतात असं जाळून घेतलेलं असे भाग होते बघा पूर्ण असे. असं आमचं भेडशीचं मळं आहे इकडे. हे बघा शेतकरी इकडे बसलेलेच होत. आता कड्डाण्य पेरतात आपापल्या भागात. आणि तुमचा मी दाखवतो इकडे ट्रॅक्टर कसं नांगरणी करता. हे बघा ही ताट जमीन असतं एकदम. मोठं ट्रॅक्टर आहे हो, सुंदर कुडाळचं. तर आतापर्यंत जे दुसरं मळं हा नांगरणीचं कसं नांगर कसं दाखवतो. एक वेळ असं नांगरून घेतात आणि नंतरच्या वेळात असा खड्डा पेरला जातात. भारी आहे ग्लास आणि ते सोडून पण जातात. भारी ड्रायव्हर आहे ग्लास.
बघा एक दिवसाचं काम बघा. त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत त्यांना नांगरणी केलेली आहे इकडे. आणि बघा बारीक अशी ढेप मारतो तिकडे. ह्या भागातला खड्डा पेरून झालेला दोनदा जमिनी धरलेले ते बघा. शेतकऱ्याची मेहनत बघा काय असतात ती. हे नांगरणी झाल्यानंतर पण अशी ढेप मारूची लागतात. हो बघा तसे ढेप पण मारतात ते बघा. तुमका दाखवता येईल इकडे. हो बघा कसं ढेप मारता तो बघा. हां उदळ घेतला ना सकाळीचा हाणामारी करता ढेपीवर आहे बघा. ही अशी जमिनीतली बारीक मोठी मोठी ढेप असतात ती लेवल करतो. असं काम चाललेलं प्रत्येक शेतकऱ्याचं. आमचं परदीपणार नाही बघा किती ढेप मारतात ते. पुढे पुढे दाखवते तुमका भांगे किती नांगरलेले आहेत ते. असे भाग सगळे नांगरलेले आहेत मतदानासाठी. आमचं भेडशीचं मळो. हे बघा असे भाग नांगरलेले तिकडे. इकडे आता खड्ड्यांनी पेरून झालेला. काही दिवसात तर रुदून येणार. हे बघा असे भाग सगळे पेरून झालेले ते. आम्ही इकडे पुढे पुढे चाललो. इकडे तुमका दाखवतो इकडे. हो बघा झाला पेरून झाला राजा. काय काय पेरलं यंदा. चवळी हां बडगो या बास. ताकबीक टाकलं की नाही. ताक नाही हा. हां गोरवाने तर घालणार कोणाक म्हणता. म्हणून ताक नाही पेरलो. कडवो उडी जसं काय ना काय पेरलेला. चवळी बिवळी भाजी टाकतो. हां मुळ्याची भाजी टाक. मुळ्याची भाजी अशी टाकली की मध्ये मध्ये विकावता ना रे. भाजीचा काय नसला तर असं बरा पडता. हे बघा मुळ्याची भाजी पण टाकली जातं. हे बघा आता हो लाईनी तसं मुळ्याची भाजी टाकणार. असं प्रत्येक शेतकऱ्याचं काम चाललेलं आहे शेताचं. हारे पाडून घेतं असे. नंतर तो मुळ्याचं बी पेरणार. मुळे भाजी बघा. मुळ्याचा बी आता पेरता तुमका दाखवतंय. मळ्यातली ताजी ताजी भाजी नंतर खाऊक भेटताय बघा. या पद्धतीत तो घालीत जाता लाईनीचा. प्रत्येक शेतकरी काय ना काय आपल्या शेतांना पेरता हो.